बापरे जबरदस्त ही ट्रिप ना शब्दात नाही व्यक्त. लॉकडाऊन सार्थकी झालं. शिवाजी महाराज की आज सेकंड डे आमचा. काल आम्ही सर केला होता दहीसर, कालचा ब्लॉग आहेच. मलाई 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 सॉरी मलाई. आज आम्ही चाललोय धनीसर. ॲक्च्युली वाऱ्यामुळे बरेचसे झाडं कोलमडलेले आहेत, पडलेले आहेत. रस्ता ब्लॉक आहे टोटली. आम्ही परवा अटेम्प्ट केला होता जायचा, पण आमच्यासोबत काही इक्विपमेंट नव्हते लाईक कोयता, काठी अँड ऑल. आम्ही आता पूर्ण तयारीनिशी चाललोय. लेट्स सी, बघू जशी वाट निघेल तसं तसं पुढं जाऊया. मी तुम्हाला अपडेट देत राहील. चल म्हणजे आम्ही याच्या अगोदर एकदा ट्राय केला होता, पण थोडासा लेट पण झाला, टायमिंगचा इश्यू पण झाला होता. लेट झालं, आजही तसं लेटच निघालोय, पण विथ प्रॉपर इक्विपमेंट. ओके चलो आम्ही फिरू. यस. आम्ही या जंगलामध्ये एंट्री करतो. बघू, अपेक्षा आहे की कमी पडझड झालेली असेल, जास्त त्रास नाही पडणार. पण पाहूया जसं जाईल पुढं तसं आम्ही अपडेट देत राहू. ॲक्च्युली करवंदीचं झाड आहे. हे करवंद आहेत, ह्या उन्हाळ्यामध्ये खातात, पण आहेत काही चुकाकारीची फळं राहिलेले आहेत. आपण नाही खायचं, या सीझनमध्ये खाल्लं तर पोट दुखू शकतं. हा एक बेस्ट वेगळा अनुभव असणार आहे, स्वतः वाट बनवत जाण्याचा. ॲक्च्युली वाट बनवलेली असते आणि मग आपण जातो, त्यात इतकं थ्रिल नाही जितकं स्वतः वाट बनवत जाण्याचं. चलो चलो बरोबर आहे. ओके. ॲक्च्युली आम्हाला पुढे जो आहे व्यक्ती तो आम्हाला डायरेक्शन दाखवतो, नेव्हिगेशन देतोय. त्या हिशोबाने आम्ही चाललोय, कारण असंही आपण कसंही जाऊ शकत नाही. आणि थोडं आम्ही पण अटकलेलो इकडे. या जंगलाला ॲक्च्युली जांभळ्याचं जंगल बोलतात. जांभळ्या इकडे जास्त आहेत. ओके. जांभळ्यांची आणि कोकणीची झाडं जास्त आहेत इकडे. जंगलाला काय नाव आहे? जांभळा. अच्छा असं नाव जांभळेचं जंगल आहे. ॲक्च्युली जास्त कोकम जास्त भेटतो या जंगलामध्ये. कोकम ना. इथं अशा प्रकारच्या माश्या वगैरे आहेत ज्या जनावरांना चावतात. तुम्हाला जपून राहावं लागेल, फुल कपडे घालावे लागतील. ठीक आहे, आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही आलोय. या साईडला कडा आहे टोटली. पलीकडे पाण्याचा आवाज येतोय. वरती पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे कदाचित हे जे ओहोळ आहेत, ओहोळ ॲक्च्युली आपण ओहोळ म्हणतो मराठीमध्ये, इथे लोक व्हला म्हणतात. होल. ठीक आहे, होलांचा आवाज येतोय. आपण जाऊया. एक ओपन प्लेस भेटलं, उभा राहून बोलता आलं म्हणून बोललो. उंच झाडं कोसळलेत ना पावसामुळे. थोडी उंच आता थोडंसं रस्ता क्लिअर करायला लागतं.
घेऊ काय कोणतं ते जिजू इथे वर काटा डोक्याला लागेल आणि खाली पायात पण काटा. बघा इथे काटा आहे. कमी येताना लागतो अनबिलिव्हेबल. ॲक्च्युली आम्ही तो समोरचा जो धबधबा आहे तर आम्ही जाऊन आलोय. तिथून पाहताना तिथून ज्यावेळेस आम्ही खाली पाहत होतो खूप भीती वाटत होती ॲक्च्युली त्यावेळेस. तुम्हाला दिसत असेल तो धबधबा दुरून दिसतोय छोटा, पण तो ॲक्च्युली वरचा टप्पा सुद्धा क्रॉस करणं आम्हाला भीती होतं. इकडे काटा हाव. चलो तुम्ही सांभाळून न्या. माझ्यासाठी हा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आहे आणि मी प्रॉमिस करतोय की इथून पुढं प्रत्येक पावसाळ्यामध्ये 1-2 दिवसाची तर मिनिमम ट्रिप काढून जाणार आहे मी या ठिकाणी, म्हणजे या प्लेसला नाही, या कोकणातमध्ये तरी. आणि मी बऱ्याच ठिकाणी हिस्टॉरिकल प्लेसला व्हिजिट केलं आहे, जस्ट लाईक पुरंदर, सिंहगड, लाईक दॅट. बट हे असे विदाऊट एनी रिझन, नो एनी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आम्ही व्हिजिट करतोय. ॲक्च्युली हे धनीसर परवा आम्ही जाऊन आलोय मलाई. ऍक्च्युली आता आपण अप्रॉक्सिमेटली किती हाईट वरती असणार आहे? तसं हाईट ऍक्च्युली सांगू शकत नाही मी काहीतरी सध्या आम्ही पण एवढं नक्की कारण आता मी सर्व सह्याद्री पर्वतांच्या वरतीच आहे सध्या तरी. सह्याद्रीच्या रांगा आहेत ना त्याच्या टॉपलाच आहे आम्ही. बघा समोर पांढरे ढग पण दिसत आहेत. आमच्या लेवलला आहे ते ढग. ना इथे वरती गेलो आपला पूर्ण आपला तुम्ही जर पाहत असाल ना आमच्या खालच्या साईडचे ढग आहे ना तिथून पाऊस चालू आहे. हा म्हणजे जिथं पाऊस चालू आहे त्याच्या वरतीच आहे आम्ही. आम्ही पावसाच्या पण वरती आहोत आणि हा एक अविस्मरणीय अनुभव असा आहे, क्षण आहे. आणि बाजूला आजूबाजूला डोंगर आणि डोंगर रांगाचा एक आमचा बाले किल्ला नावाचा किल्ला आहे, तो अजून हिस्टॉरिकल नाही बट आहे. त्यानंतर हा धनीसर आहे, याच्यावर आपण गेलो, आम्ही दाखवणार आहोत, आम्ही वरती आता जाणार आहोत ना, तेव्हा आपला व्हिडिओ चालू. प्रॉपर जंगलाच्या मधले खाली एकदम गाव आहे. काय नजारा आहे हा. पण आम्ही इथं आलो नसतो ना ते कधीच अनुभवलं नसतं. घर दिसलं का? हा ते घर पाहू शकतो, तिथे एकच नसतं तेवढा पूर्ण जंगलात त्यांनी शेती बाग किती. हा नजारा कुठूनच नाही दिसणारा नजारा आहे. तुम्हाला हे पाहण्यासाठी इथं यावं लागेल, कोणत्या तरी डोंगराच्या आतल्या साईडला यावं लागेल. ठीक आहे, तुम्ही रायगडाच्या बॅक साईडला आहे. ऍक्च्युली बॅक नाही, राईट साईड असतो, राईट साईड आहे. रायगडाचा दरवाजा ह्याच साईडला आहे ना. राईट. आता आपल्याला एवढंच वरती थोडासा एकदम क्रॉस येऊन आहे ती त्यांची बाजारपेठ पाहू शकतो, दिसते इथून. आपण ते एक डॉक्युमेंटरी बनवूया, जेव्हा तिथं जाऊ ना आपण ती बनवूया आपण. घर दिसलं का तुम्हाला? आम्ही तिथे खूप वर आलोय आम्ही. अजून आम्हाला एवढं चढायचंय. फायनली आम्ही एवढं आलो. आणि आम्ही जे काल सर केलं होतं मलई, ते तो त्या साईडला आहे, म्हणजे आम्ही आता इक्वल टू मलई आलो. प्रॉपर अपोजिट साईडला जाणार ऍक्च्युली ढग जे आहे ते आमच्या खालच्या साईडला राहील, म्हणजे जरी पाऊस पडायला म्हटलं तरी वरती नसून खालीच पडेल. तो बालेकिल्ला बॅडमिंटन खेळायचं. ऍक्च्युली आपण त्या चौकालाच आहे. त्याच्यावरती आपण जाऊ शकलो असतो, पण टाइम उतरताना जाणार होता. बघू आमच्याकडे टाइम जर भेटलाच तर आम्ही तिथे जाताना जाऊ शकतो.
बोलल्याप्रमाणे फायनली आम्ही पोहोचलोय धनीसरला. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आहे. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं टॉपला चढलोय. मला असं वाटतं की सर्वांनी एकदा यायला पाहिजे. प्राऊड फिलिंग मुवमेंट आहे हा. जो की आम्ही जो कालचा डोंगर चढलो आणि त्याच्यानंतर आम्ही आता पोहोचलो इथं. म्हणजे टोटली आता 1.5 ते पावणे 2 तास लागलेत आम्हाला. जबरदस्त ट्रिप ना, शब्दात नाही व्यक्त. लॉकडाऊन सार्थकी झालं. लॉकडाऊन लोक लॉकडाऊन मुळे त्रसलेत आणि आम्ही लॉकडाऊन एन्जॉय करतोय सिरियसली. शिराणीवर आलो म्हणलं खूप झाला असतो. शिरा बोलतो, शिरा तरी घट्ट तर राहतो. काय बोलताय? मुठा मुठा काय भारी नजारा आहे. तुम्ही राजांचा झेंडा तुम्ही पाहू शकता वरती फडकतोय. तू पुढे झोपतो कसं काय बोलून राहिले ते बघा. खाली दाखव जरा. रायगड आहे तुला दिसतोय? नाही नाही नाही, हो दिसतोय दिसतोय. हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की